फ्रेंड्स, आज आपण बघतो आहोत मॅथ्स 1 लेसन नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. हे आपण सगळं बघतो आहोत. याच्यामध्ये टॅक्सशी रिलेटेड आपण आहोत. आपल्याकडे काय करतं बघा सर, सरकार आपल्याला रस्ते देतं, पोलीस सेवा देतं, मिलिटरी देतं, बरोबर आहे ना. अशा अनेक गोष्टी, पूल बांधतं, आणखीन काही धरणं बांधतं, बरोबर ना. दे आर बिल्डिंग डॅम्स, दे आर कन्स्ट्रक्टिंग रोड्स, राईट. तर दे आर पेइंग टू, गव्हर्नमेंट इज पेइंग टू पोलीस ॲज वेल ॲज मिलिटरी. हे सगळे पैसे कुठून येणार सर? हे सगळे पैसे जे आहेत ह्या टॅक्स मधून येणार. आणि 2017 पूर्वी, 2017 बिफोर 2017 पूर्वी इतके टॅक्स होते. एक्साइज ड्यूटी होती, वॅट होतं, CST होती, कस्टम ड्यूटी होती, सेंट्रल सरचार्ज होता, लक्झरी टॅक्स होता, सर्व्हिस टॅक्स होता, एंटरटेनमेंट टॅक्स होता. ॲक्ट्रॉय तर तुम्हाला माहीतच आहे सर. ॲक्ट्रॉय होता. नगरपालिका, महानगरपालिका हे सगळे ॲक्ट्रॉय घ्यायचे. हे सगळे टॅक्स भरायला लागायचे. वेगवेगळे टॅक्स, सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगळे टॅक्स, स्टेट गव्हर्नमेंटचे वेगळे टॅक्स, आणि मग लक्षात घ्या नगरपालिकेचे वेगळे टॅक्स, महानगरपालिकेचे वेगळे टॅक्स, ग्रामपंचायतीचे टॅक्स, टॅक्स टॅक्स टॅक्स. देर आर सो मेनी टॅक्सेस. खूप कर होते, बरोबर आहे ना. आणि ते जे कर होते बिफोर 2017 पूर्वी इतके कर होते. मग आपल्या केंद्र सरकारने काय केलं? एकच राष्ट्र, एकच नेशन, एकच टॅक्स. आणि म्हणून आपल्या सरकारने एकच टॅक्स केला, GST. GST हा एकच टॅक्स केला, लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या, गुड्स सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे इथं लक्षात घ्या, इथं हे गुड्स म्हणजे माल, सर्व्हिस म्हणजे सेवा, आणि लक्षात घ्या T फॉर टॅक्स, गुड्स सर्व्हिस टॅक्स असं लक्षात घ्या. माल, सेवा, कर असं त्याला नाव ठेवलं, लक्षात घ्या सर. मग हा जो काही माल सेवा कर आहे हा घेतला जातो जेव्हा माल उत्पादन केला जातो तेव्हाच घेतला जातो. पण टप्प्याटप्प्याने सगळ्यांच्याकडून तो जो उत्पादक आहे तो, लक्षात घ्या, डीलरला विकतो, डीलर होलसेलरला विकतो, होलसेलर रिटेलरला विकतो, रिटेलर कस्टमरला विकतो, आणि कस्टमर करणं हा सगळा टॅक्स घेतो आणि तो गव्हर्नमेंटला भरतो. पण कस्टमर डायरेक्ट गव्हर्नमेंटला भरतो का? नाही. कस्टमर डायरेक्ट गव्हर्नमेंटला हा टॅक्स भरत नाही. कस्टमर व्यापाऱ्याकडे देतो, व्यापारी सरकारला देतो. म्हणून ह्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. Who paid the tax? GST. Who paid the GST? Customer paid the GST. ग्राहक हा GST पेड करतो. पण डायरेक्ट सरकारच्या तिजोरीत देतो का? नाही. मग कोण देतं? Who paid GST? बिझनेसमॅन, डीलर्स, मॅन्युफॅक्चरर्स, रिटेलर्स, हे जे व्यापारी आहेत, लक्षात घ्या, हे व्यापारी, बिझनेसमॅन पेज, लक्षात घ्या, GST. हे लक्ष घे, लोक लक्षात घ्या, टॅक्स पेड करतात. GSTचे रेट वेगवेगळे आहेत. गव्हर्नमेंट इज व्हेरी काइंड. सरकार दयाळू आहे. जे फूड ग्रेन्स आहेत, जे पॅकिंग मध्ये नाहीत, जे फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, ज्या दूध, मिल्क आहे, ह्या ज्या सगळ्या दररोजच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला नो GST, 0% GST, नो GST. चहा, कॉफी, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जरा थोड्याफार चैनीच्या बऱ्या पण लागतात दररोज, याला 5% GST. आणखीन थोडं चैनीचं बटर वगैरे, चीज, बटर असल्या काही गोष्टी असतील त्याला 12% GST. हे नित्याचं पोटापाण्याचा कार्यक्रम 0%. पॅकिंग नसलेल्या गोष्टी, त्याच्यामध्ये पॅकिंग नाही, बरोबर, लक्षात घ्या. दूध तरी लक्षात घ्या 0%. दूध असेल, व्हेजिटेबल असेल, फ्रूट असेल, हे दररोज लागणाऱ्या गोष्टी आहेत. टी, कॉफी वगैरे वगैरे दररोज लागणाऱ्या गोष्टी, त्याच्यात चालत नाही, 5%. बटर थोडी चैनीची गोष्ट, आपण काही दररोज वापरत नाही, केव्हा तरी, अशा ज्या केव्हा तरी 12%. हे जर लक्झरी आयटम,
सिनेमा वगैरे इकडे तिकडे असं थोडं लक्झरी 18%. आणि मग कार वगैरे मोटरसायकल अशा ज्या काही गोष्टी अति चैनी गरज नाहीये चैनीच्या गोष्टी 28% टॅक्स. म्हणजे लक्षात घ्या चैनीकडे जसं जसं आपण जाऊ एन्जॉयमेंटकडे मॅक्झिमम चैनी तिथं टॅक्स जास्त आणि जिथं दैनंदिन गोष्टी टॅक्स कमी कमी डेली वापरायला लागतं आणि जिथं पॅकिंग वगैरे काही नाही दररोज पोटा पाण्याच्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याला 0% लक्षात घ्या. हे 2017 पासून हा जीएसटी या ठिकाणी इथं आलेला आहे. आपण या ठिकाणी आता काही एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि एक्झाम्पल्सच्या माध्यमातून हे लक्षात घ्या आपण शिकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. बघूया हे एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडलेली आहेत. ही 2 एक्झाम्पल्स आहेत लक्षात घ्या. एकच कंपनीचे आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं अगदी बारकाईनं तुम्ही लक्ष द्यावं असं मला वाटतं. बघा मेसर्स जय केमिकल्स नावाची एक व्यापारी आहे कंपनी आहे. त्यांनी परचेस्ड म्हणजे खरेदी केलं. त्यांनी लक्षात घ्या खरेदी केलं लिक्विड सोप खरेदी केलं लिक्विड सोप साबण हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू. ह्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतात सर. दॅट इज व्हॅल्यू विदाउट जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय बघा सर व्हॅल्यू विदाउट जीएसटी. व्हॅल्यू विदाउट जीएसटी. यात जीएसटी नाहीये जीएसटी ह्याच्यावर आकारायचं. जीएसटी शिवायची व्हॅल्यू 8,000 रुपयाचा साबण खरेदी केला त्यांनी. कुणी केला जय केमिकल्सनी. अँड सोल्ड इट टू द कन्झ्युमर. आणि त्यांनी लक्षात घ्या ते या ठिकाणी ग्राहकाला विकलं फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू 10,000. त्यांनी लक्षात घ्या या ठिकाणी जय केमिकल्सनी ग्राहकाला 10,000ला विकलं. मग 8,000 मध्ये त्यांनी टॅक्स वगैरे पे केला स्वतःचा फायदा वगैरे घेतला आणि 10,000ला विकलं. रेट ऑफ जीएसटी इज 18%. फाइंड सीजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय सेंट्रल. सी फॉर सेंट्रल केंद्र सरकार. केंद्र सरकारसाठी लागणारा जीएसटी द्यायचा आणि मग एस फॉर स्टेट राज्य सरकारचा लक्षात घ्या या ठिकाणी जीएसटी द्यायचा. दोन्ही 50-50% असतो. जो जीएसटी निम्मा केंद्र सरकारला निम्मा राज्य सरकारला. कारण मिलिटरीचा खर्च कोण देतं केंद्र सरकार देतं बरोबर. काही केंद्र सरकार काही मोठ्या संरक्षणाच्या गोष्टी किंवा अन्य काही मोठ्या गोष्टी मोठमोठे जे डॅम्स वगैरे जे असतात काही असे 2 राज्यांना फायदेशीर होईल अशा काही गोष्टी असतात ते सगळं केंद्र सरकार करतं. केंद्राला पैसे पाहिजेत. काही राज्य सरकार पोलीस यंत्रणा असते काही वैद्यकीय यंत्रणा असते मेडिकल असतं. तर ह्या सगळ्याला पैसे कोण देतं राज्य देतं. मग त्यांना पैसे पाहिजेत का नाही. कसं पेड करायचे सगळ्यांचे पगार वगैरे शिक्षण वगैरे सगळं राज्य सरकार करतं. मग हे सगळं या ठिकाणी करण्याकरता पैसे पाहिजे. म्हणून जो तुमच्याकडनं ग्राहकाकडनं जीएसटी कर घेतला जातो तो निम्मा केंद्र सरकारला निम्मा राज्य सरकारला दिला जातो. लक्षात घ्या. मग किती कर दिला ह्या जय केमिकल्सनी ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघूया सर आपल्याला कसं करता येईल. तर असं आपण बघूया सर समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे लक्षात घ्या सर बघा लक्ष द्या जय केमिकल्स आहेत राईट सर. इथे आहेत जय केमिकल्स. इथे जय केमिकल्स आहेत लक्षात घ्या सर. ह्या जय केमिकल्सनी कुणाकडून तरी माल खरेदी केला. आता कोणाकडून ते खरेदी करणार. जय केमिकल्स हा रिटेलर आहे. जय केमिकल्स कोण आहे बघा सर हा रिटेलर आहे. ग्राहकाला विकतो. रिटेलर म्हणजे किरकोळ विक्रेता आहे. रिटेलर आहे तो. हा तो कुणाकडनं घेणार होलसेलर कडून घेणार. तो कुणाकडनं घेणार बघा सर होलसेलर कडून घेणार म्हणजे ठोक विक्रेता होलसेलर. होलसेलर कडून तो घेणार लक्षात घ्या. ठोक विक्रेता त्याच्याकडून तो माल घेणार आणि हा विकणार कुणाला ग्राहकाला विकणार सर. लक्षात घ्या हा विकणार कुणाला कन्झ्युमरला. ग्राहक हा कन्झ्युमरला विकणार. लक्षात घ्या सर कन्झ्युमरला विकणार राईट. आणि हा जय केमिकल्स कन्झ्युमर कडून टॅक्स घेऊन गव्हर्नमेंटला भरणार. इथं गव्हर्नमेंटला भरणार आणि तो जे काही जीएसटी गोळा करेल तो इथं जीएसटी जो काही गोळा करेल तो जीएसटी दोघांना जाईल. एक लक्षात घ्या केंद्र सरकारला जाईल आणि दुसरा लक्षात घ्या राज्य सरकारला. केंद्र सरकार म्हणजे काय बघा सर सीजीएसटी केंद्र सरकारला जाईल आणि इथं राज्य सरकारला जाईल एसजीएसटी.
बरोबर आहे सर. कोण भरणार? हा विक्रेता भरणार, लक्षात घ्या, ग्राहकाकडनं घेऊन भरणार. बरोबर आहे, लक्षात घ्या, असा टॅक्स देणार. बघूया बरं कसं कसं झालं. ह्या जय केमिकल्सनी लिक्विड सोप खरेदी केला 8,000 रुपयाचा. कुणाकडनं खरेदी केला? कोणतरी होलसेलर असेल, माहित नाही, दिलं नाही, कोणीतरी होलसेलर आहे, याच्याकडून त्यांनी खरेदी केला. लक्षात घ्या, कितीला खरेदी केला? लक्षात घ्या, 8,000 रुपीज. ही कसली व्हॅल्यू आहे? लक्षात घ्या सर, व्हॅल्यू विदाउट जीएसटी आहे. व्हॅल्यू विदाउट जीएसटी म्हणजे हा जीएसटी नाही आहे, जीएसटी त्याच्यावर आकारायचा आहे. त्याच्यावर किती जीएसटी आकारायचा आहे? लक्षात घ्या, 18% जीएसटी आकारायचा याच्यावर, टॅक्स ह्याच्यावरती आकारायचा आहे. लक्षात घ्या. आणि हा जीएसटी जय केमिकल्स याला देणार. जय केमिकल्स जो आहे ना, लक्षात घ्या सर, हा जीएसटी जो आहे तो याला देणार. लक्षात घ्या, हा याला देणार जीएसटी. माझ्या लक्षात येत आहे. मग 8,000 वर 80% कसं काढायचं? हा जीएसटी कसा काढायचा बघा सर. तर आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. बघा बरं, इथे जीएसटी करूया. लक्षात घ्या, इथं जीएसटी, हा जीएसटी काढत असताना 8,000 वर 8,000 इंटू 18% किती जीएसटी काढला आपण बघूया सर. म्हणजे कसं होईल सांगा सर, 8,000 इंटू 18/100, राईट? काय चुकलं का सांगा मला. मग या ठिकाणी ह्या 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल. मग किती झालं सांगा सर. हा मल्टिप्लिकेशन करूया, हे 0 टाका बाजूला. बरोबर सर, 8 नी मल्टिप्लाय करायचं. 8 जा 64, 4 गेले 6 राहिले, 8 1 जा 8 प्लस 6 म्हणजे 14, 1,440. हे हा टॅक्स, हा जीएसटी जय केमिकल्सनी होलसेलरला दिला. जय केमिकल्सनी कुणाला दिला बघा सर, होलसेलरला दिला. किती दिला? 1,000. इथे लक्षात घ्या, 1,440 रुपीज. हा जो काही आहे हा जीएसटी आहे. हा जीएसटी जय केमिकल्सनी होलसेलरला दिला. मग होलसेलर, लक्षात घ्या, पुन्हा गव्हर्नमेंटला जीएसटीला काय भरायचं ते भरेल, ते नंतर बघू, ते पण तुम्हाला शिकवणार, पण आता या गणितात नाही. ह्यानं किती भरलं तेवढंच सांगायचं आहे आपण. मग आता काय करणार? हा जय केमिकल्सनं भरलेला जो टॅक्स आहे तो काय खिशातला देईल का? छाय, तो ग्राहकाकडनं घेणार की? तो ग्राहकाकडनं घेणार, सोडतो का तो? मग आता ही जी काही वस्तू त्याने घेतलेली लिक्विड सोप 8,000ची, ती कन्झ्युमरला विकणार, फायदा बिदा पोटा पाण्याचा स्वतःचं सगळं बघून. मग हा जय केमिकल्सनं काय केलं, या कन्झ्युमरला 10,000 रुपयाला विकलं. लक्षात घ्या, हे सगळं कितीला विकलं बघा सर, 10,000 रुपयाला विकलं हे सगळं ग्राहकाला. आणि पुन्हा त्याच्यावर 10,000 वर पुन्हा 18% टॅक्स घेतला. 10,000 पुन्हा घेतला ना सर, तो घेणार की सोडतो काय? तो टॅक्स घेणार की 18%. मग पुन्हा ह्याच्याकडनं, मग हा कन्झ्युमरकडनं त्यानं टॅक्स किती घेतला? कन्झ्युमरकडनं ह्याला टॅक्स किती मिळाला? आता काढावं लागेल सर. 10,000ला 80% म्हणजे हे लक्षात घ्या, 1 झालं. इथे म्हटलं 2. बघूया सर, जीएसटी, पुन्हा जीएसटी काढूया 10,000 वर इंटू 18%, राईट? म्हणजे कसं झालं बघा सर, 10,000 इंटू 18/100. बरं सर, या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल, म्हणजे 1800, 1800 आणि 18 1 जा 18, 1,800 रुपीज हा टॅक्स. या 10,000च्या लिक्विड सोपवर 1,800 रुपये टॅक्स यांनी घेतला. 1,800 रुपये टॅक्स त्यांनी ग्राहकाकडून घेतला. हा जीएसटी, हा जीएसटी, बरोबर आहे. मग हा जो घेतला, लक्षात घ्या, ह्या 1,800 रुपये घेतले, माल तोच आहे, तेच लिक्विड सोप आहे, पण त्यानं ह्या जय केमिकल्सनं आधी 1,440 भरले होते. हे 1,800 रुपये तो गव्हर्नमेंटला देईल का? नाही देणार. मी 1,440 भरलेत, काढून घेणार की माझे. मी ह्याच लिक्विड सोपसाठी मी 1,440 भरले होते, गव्हर्नमेंटला दिले होते ह्याच्याकडं, मग ते मी माझी काढून घेणार 1,800 मधनं. आणि मग लक्षात घ्या, या ठिकाणी आपण गव्हर्नमेंटला भरणार. मग जय केमिकल्स, हा जय केमिकल्स काय करतो? टॅक्स भरणार गव्हर्नमेंटला. जो टॅक्स भरतो त्याला म्हणतात पेएबल टॅक्स. काय म्हणतात बघा सर? पेएबल.
हा पेएबल म्हणजे मराठीमध्ये त्याला देय म्हणतात. गव्हर्नमेंटला भरायचं आहे ते, गव्हर्नमेंटला जे भरायचं आहे ते पेएबल. पेएबल जीएसटी तो किती भरणार पेएबल जीएसटी? तर ह्या 1800 मधून 1440 वजा करणार. मग 1800 काय आहे? तर ह्याला म्हणतात आउटपुट टॅक्स आणि ह्याला म्हणतात इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मधनं इनपुट टॅक्स वजा करायचा. ह्याला काय म्हणायचं सांगा सर? आउटपुट टॅक्स. बघा सर, आउटपुट टॅक्स आणि लक्षात घ्या ह्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात सर ह्याला. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ते परत येतं. हे इनपुट टॅक्स क्रेडिट हे परत येतं. आयटीसी म्हणतात सर ह्याला. आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट, याला दुसरा शब्द आहे आयटीसी, लक्षात ठेवा. मग हे 1800 रुपये जे ग्राहकाकडनं घेतलेले आहेत त्याच्यातून आधी भरलेले त्यानं त्याच मालासाठी भरले 1440 तो वजा करणार. म्हणजे किती येईल बघा सर? 1800 पुन्हा 1440 मायनस करा. 0 0 0 10 minus 4 is 6, 8 minus 5 is 3, 360. म्हणजे किती रुपीज झाले सांगा सर? 360 रुपीज तो पेएबल जीएसटी इथं भरणार सर गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटला तो किती भरणार बघा सर? 360. मी इथं लिहितो बघा सर, 360. हे 360 रुपीज तो गव्हर्नमेंटला भरला. मग ह्यातली निम्मी रक्कम सेंट्रल गव्हर्नमेंटला, निम्मी रक्कम स्टेट गव्हर्नमेंटला. 360 मधलं हाफ अमाऊंट काय करायची? सेंट्रल गव्हर्नमेंटला. मग त्याला म्हणायचं पेएबल सीजीएसटी. बघा बरं काय म्हणायचं त्याला? पेएबल, पेएबल सीजीएसटी म्हणायचं. लक्षात घ्या, पेएबल सीजीएसटी. ती कशी असते? 360च्या निम्मी असते. 1/2 into 360. आणि ती किती होईल? तर 360ला आपण 2 नी डिव्हाइड करूया. बघा बरं इथे येते का? 360 डिवाइडेड बाय 2. 2 1s are 2. 3 minus 2 is 1. हे 6 आले. 16. 3 8s are 16. 0 0. हे 0 आले. 3 2 0 0. पुन्हा इथं बघा सर काय चुकलं? 2 1s are 2. 16. 2 8s are 16. पुन्हा 2 0 0. राईट आहे सर. 0 minus 0 अगेन 0. 180. म्हणजे इथे किती आलं बघा सर? 180 रुपीज. किती दिले सांगा? केंद्र सरकारला दिले 180 रुपीज सेंट्रल गव्हर्नमेंटला. आता स्टेट गव्हर्नमेंटला द्या, राज्य सरकारला तेवढीच अमाऊंट. पेएबल एसजीएसटी देय म्हणायचं. पेएबल एसजीएसटी, पेएबल एसजीएसटी तेवढीच अमाऊंट 1/2 into 360. पुन्हा करायची काही गरज नाही. 180 रुपीज. म्हणजे इथं त्यांनी राज्य सरकारला 180 रुपये लक्षात घ्या या ठिकाणी दिले. माझं बोलणं समजते का बघा सर? तर या पद्धतीनं हा जरा स्टेट हा शब्द गोंधळ होऊ नये म्हणून लक्षात घ्या. मी इथं वरती लिहितो हा, इथं बाजूला घेतो त्याला स्टेट, फार जवळ व्हायला नको. हा बघा बरं सर काय काय एक्झाम्पल झालं. एक्झाम्पल समजले का? आधी बघा कसं झालं. जय केमिकल्स हा रिटेलर आहे. व्यापारी टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला, ग्राहक टॅक्स भरत नाही. त्यामुळे ह्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. ग्राहकच टॅक्स भरतो पण तो डायरेक्ट सरकारकडे भरतो का? नाही, तो व्यापाऱ्याकडे भरतो आणि व्यापारी सरकारकडे भरतो. मग लक्षात घ्या, जय केमिकल्सनी 10,000 रुपयाचा माल ग्राहकाला विकला, सोप साबण, त्याच्यावर 18% टॅक्स म्हणजे इथं आपण काढलाय तो 1800 टॅक्स जो आहे तो त्यांनी घेतला. पण याच जय केमिकल्सनी हा जो काही माल होता लिक्विड सोप हा होलसेलरकडनं 8,000 रुपयाला घेतला होता आणि घेत असताना टॅक्स भरल्याशिवाय माल ताब्यात येत नाही. आधी टॅक्स भर मग माल ताब्यात. मग 8,000 रुपयावर 18% टॅक्स भरला तो 1440. तो कुणाकडे दिला? या होलसेलरकडे दिला. या होलसेलरकडे दिला. लक्षात घ्या कोणी दिला? जय केमिकल्सनी इकडे दिला. मग ह्या जय केमिकल्सनी त्याच लिक्विड सोपसाठी आधी 1440 दिले होते, ग्राहकाकडनं 1800 घेतले. तो 1800 रुपये गव्हर्नमेंटला भरत नाही. तो काय करतो? 1800 मधनं आपले 1440 वजा करून घेतो.
मग ग्राहकाकडनं जे घेतले आणि हे जे त्यांना आधी भरलेला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणायचं, कारण ते परत मिळतं, आणि हे नंतर घेतलेला आउटपुट टॅक्स म्हणायचं, वजा केलं 360. हे 360 तो गव्हर्नमेंटला भरतो. 360 मधलं निम्म केंद्र सरकारला, निम्म राज्य सरकारला भरतो. लक्षात घ्या. ह्याला म्हणतात पेएबल. वजा केल्यानंतर जे येतं त्याला म्हणायचं पेएबल, देय. जीएसटी, देय, सीजीएसटी. आपला कळलेलं असावं असं मला वाटतंय. लक्षात घ्या सर. इट्स व्हेरी इझी. ही जी अमाऊंट आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू विदाउट जीएसटी आहे. हेच एक्झाम्पल घेणार तर व्हॅल्यू विथ जीएसटी असेल तर काय करायचं? एक वेगळं गणित, हेच गणित पण त्याचा संपूर्ण कॅल्क्युलेशन बदलतं. लक्षात घ्या. बघूया आपण 5 मिनिट.